नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन साधा राईस आणि सांबर बनवणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय। आता फोडणी देऊन घेणार आहे। तेल 1 पळी टाकून घेतले। तेल गरम झाले। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। 2 वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर। पाण्याला उकळी आली आहे। आता यामध्ये तांदूळ टाकून घे। तांदूळ टाकून घेतलेत। आता किंचित हिंग टाकणार आहे थोडासा। सर्व मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आणि कुकरचं टोपण लावून घ्यायचं। 2 शिट्ट्या काढायच्या मंद गॅसवर। या ठिकाणी मी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ 1 वाटी शिजवून घेतले। आता यात थोडासा हिंग, हळद आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं। हिंग, यात तेल मी अगोदरच सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे। सांबर बनवण्यासाठी या ठिकाणी मी चिंचगुळ चटणी अगोदरच मी घरात बनवून ठेवलेली आहे, ती 2 चमचे घेतली। सांबर बनवण्यासाठी मी या ठिकाणी शेवग्याची शेंग, एक छोटंसं बटाटा, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। लसूण पेस्ट केलेली आहे। खोबऱ्याचा किस घेतलाय। अद्रक किसून घेतले। कोथिंबीर, कढीपत्ता। तुम्ही सांबर बनवताना बीट किंवा भोपळा हे पदार्थ तुम्ही टाकू शकता। सांबर बनवण्यासाठी प्रत्येक साहित्य असावंच असं काही नाही, कारण जे साहित्य आपल्या घरी उपलब्ध असेल त्यातही तुम्ही सांबर बनवू शकता। सांबरला फोडणी देऊन घेणार आहे। आता मी 2 पळी तेल घ्यायचंय फोडणीसाठी। मी सांबर बनवण्यासाठी घरात ज्या काही भाज्या उपलब्ध आहेत तेवढेच घेतलेत, कारण जुन्या काळी बघा आपली आजी, आई जे घरात वस्तू असेल, अगदी लसणाची फोडणी जरी देऊन भाजी बनवली तर ते अगदी त्याची चव वेगळी अप्रतिम लागायची, कारण ते बनवताना कोणताही पदार्थ बनवताना किंवा स्वयंपाक बनवताना ते अगदी आवडीने, प्रेमाने, आपुलकीने स्वयंपाक बनवायचे, त्यामुळे तो छानच व्हायचा आणि चविष्ट व्हायचा एकदम। तेल गरम झाले। आता फोडणी देऊन घेऊयात। जिरी मोहरी टाकून घ्यायचे। कढीपत्ता, अद्रक टाकून घ्यायचं। लसूण, खोबऱ्याचा किस टाकून घेते। थोडीशी हळद टाकून घ्यायची। यानंतर कांदा भाजून घ्यायचा लालसर। कांदा भाजला आहे। यात टोमॅटो टाकून घ्यायचं भाजून। तुमचं काम करण्याचं क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही जर ते मनापासून आणि आवडीने करत असाल तर ते अजून फुलत बहरत जातं। आता यामध्ये बटाटा आणि शेवग्याची शेंग टाकून घेणार आहे मी। आता यात लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे मी। यात चिंच कोळ टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी शेंग यामध्ये वाफलून घ्यायची। कोणतंही नवीन काम शिकताना ते तेवढं अवघडही नसतं आणि सोपंही नसतं। रोजच्या सातत्याने आणि सरावाने ते काम आपण शिकत जातो। शेंग वापरली आहे। आता यामध्ये मी गरम पाणी केले, ते थोडंसं टाकून घेणार आहे। भाजीला उकळी आली आहे। आता यामध्ये ही डाळी शिजवलेले पाणी टाकून घ्यायचं यामध्ये। या ठिकाणी लाल तिखट घेतलेला आहे मी अर्धा चमचा। माझी आई, आजी मी लहान असताना कामं भरपूर असायची त्यांना, मग ते कामं करत असताना ते अभंग किंवा जात्यावरच्या ओव्या असं म्हणत म्हणत ते कामं करायची। मग ते कामं कधी झाली हे पण त्यांना कळायचं नाही, ते अभंग म्हणत म्हणत। यावरूनच मला एक संत बहिणाबाई चौधरींची एक कविता आठवली। खूप छान आहे कविता ती। अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, अरे संसार संसार. बघा, छान कविता म्हणत म्हणत किंवा गप्पा मारत या ठिकाणी सांबर आणि राईस तयार आहे. या ठिकाणी इंद्रायणी तुकडा तांदळाचा सांबर भात तयार आहे. तर एकदा नक्की करून बघा. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.